मित्रांनो, इंट्राडे मधली फास्ट मोमेंटम तुम्हाला कधी पकडायची इच्छा असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. इथे हे एक बॉक्स मार्क केलेला आहे, निफ्टी बँकचा चार्ट लावलेला आहे 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. मित्रांनो, आता टेलिग्राम चॅनलला आपण हा सकाळीच प्रोव्हाइड केलेला होता आणि इंट्राडे रेंज सांगितली होती. रेंजमध्ये कसं ट्रेड करायचं ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा आहे. मित्रांनो, रेंजच्या बाहेर गेल्यानंतरच इथे मोठी मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल हे सकाळीच मेन्शन केलं होतं. ज्यांनाही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायची इच्छा असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पण तिथे कॉल आणि पुट काही दिलं जात नाही. तिथे प्राइस ॲक्शन किंवा मार्केटमध्ये कशा प्रकारे मोमेंटम येऊ शकते याचं ॲनालिसिस केलं जातं. तर कॉल पुटसाठी तर कोणीच जॉईन होऊ नका. आता ही रेंज आपण 3 इंडेक्समध्ये टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेली होती, पण आज आपण इथे बँक निफ्टीचं उदाहरण घेतोय कारण आपला रिसेंटली जो व्हिडिओ येऊन गेला मित्रांनो डे हाय डे लोच्या कन्सेप्टवर, तर त्याचाच हा पुढचा भाग आहे. त्यामुळे आपण त्याच व्हिडिओला कंटिन्यू इथे पाहतोय. आता ही रेंज दिल्यानंतर सकाळीच मी सांगितलं होतं की फास्ट मोमेंटम आपल्याला याच्या बाहेरच मोठी मोमेंटम पाहायला मिळेल, नाही तर याच्यामध्ये मार्केट डल राहण्याची शक्यता आहे. हे क्लिअर सकाळी मेन्शन केलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकतात बँक निफ्टीची ही फर्स्ट कॅन्डल आहे मित्रांनो, ग्रीन आणि फुल टाइम एकदम डल. म्हणजे काय, इथे फक्त ऑप्शन सेलर यांचंच प्रॉफिट इथे बनताना दिसतं. हे मी सकाळीच कसं काय प्रिडिक्ट केलेलं होतं, बिकॉज ऑफ हा एक दिवस होता आणि हा दुसरा दिवस होता. दोन्ही दिवसांची रेंज आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि आता रेंज आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर रेंजच्या बाहेरच का मोठी मोमेंटम येते हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. ज्यांनीही इथे सेल केलं असेल ना या साईडला खाली येताना पाहून, तर त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस या रेंजच्या वर असतील आणि त्यांनी इथे बॉटमला बाय केलं असेल ना वरती जाते म्हणून त्यांचे स्टॉप लॉस इथे, म्हणजे सेलरचे स्टॉप लॉस इथे आणि बायरचे स्टॉप लॉस इथे. आता दोन्हींचे स्टॉप लॉस आपल्याला आयडेंटिफाय झालेले. मग मोमेंटम केव्हा आपल्याला मोठी पाहायला येईल तेव्हा स्टॉप लॉस हिट होता तेव्हा. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं चार्टचं फूड काय मित्रांनो, स्टॉप लॉस. चार्टला जिथे स्टॉप लॉस पाहायला मिळतील ना तिथून तो फास्ट मोमेंटम करतो आणि चार्टवरचे जेव्हा स्टॉप लॉस ट्रिगर व्हायला सुरुवात होते ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला एक रॅली पाहायला मिळते. आपण त्याला शॉर्ट कव्हरिंग म्हणतो किंवा लॉंग अनवाइंडिंग म्हणतो. हे स्टॉप लॉस ट्रिगर होताना एकच विचार करायचा आहे आपल्याला, नेहमी ना चार्टवरचे स्टॉप लॉस आयडेंटिफाय करणं शिकायचं आहे. जेवढे तुम्ही चार्टवरचे स्टॉप लॉस आयडेंटिफाय करायला शिकलात तर तुम्हाला समजेल की इंट्राडे मध्ये कुठे फास्ट मोमेंटम येऊ शकते. ते आपण पुढे चार्टवर पाहणारच आहे, पण पहिले कन्सेप्ट लक्षात ठेवायची की स्टॉप लॉस कुठे असतील. जसं की आपण स्वतः एंट्री करतोय तो मी माझा स्टॉप लॉस कुठे लावेल मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे. जे आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे त्यांना आयडिया आहेच मित्रांनो की आपण स्विंग, आता आपण वरचं कधी उदाहरण पाहिलं तर वरती मार्केट गेलं, पुलबॅक घेतला आणि परत गेलं, मग हा एक स्विंग येतं. आपण अशा स्विंगच्या इथे आपले स्टॉप लॉस हे शिफ्ट करत असतो एक बफर ठेवून, एक्झॅक्टली त्या पॉईंटला आणि 5-10 पॉईंटचं खालीवर बफर ठेवून आपण करत असतो. तर ऑलमोस्ट तसे स्टॉप लॉस येतात. आता मला एक सांगायचं आहे मित्रांनो, तुम्ही यांना भीती वाटायचं काही कारण आहे का? ज्यांनी बाय केलंय मार्केट खाली आलंय का? नाही. मग त्यांचे स्टॉप लॉस ट्रिगर झाले का? नाही. बरोबर. वरती मार्केट गेलं का तर सेलर घाबरतील? नाही. मग याच्यामध्ये मार्केटमध्ये किंवा चार्टला फूडच नाहीये, चार्टला काही भेटतच नाहीये मोमेंटम फास्ट करण्यासाठी. जेव्हा त्याला मोमेंटम फास्ट करण्यासाठी काही स्टॉप लॉस मिळतील तर तेव्हाच तो मोमेंटम करेल. त्यामुळे तो पूर्णपणे ह्या रेंजमध्ये साईडवेज होऊन गेला, एकदम डल होऊन गेला. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आता ही रेंज उद्यासाठी पण कामात राहील का? बिलकुल राहणार आहे. फक्त यामध्ये काय होतंय ना, आपल्याला थोडंसं मॉडिफाय करायचं आहे. ॲडव्हान्स काय करायचं आहे, आपल्याला ब्रॉड रेंज तर ही मिळाली की याच्यावरती खाली एक मोठी रॅली पाहायला मिळेल, पण आपल्याला यामध्ये अजून एक रेंज कोणती मिळते की आज जिथे मार्केटने रजिस्टन्स घेतलेलं होतं आणि हा तिथे सपोर्ट घेतलेला होता, ही एक रेंज आपल्याला इथे पाहायला मिळते. आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की चार्टला आपण कशा प्रकारे पाहू शकतो. आता ही जी रेंज आहे आपली मोठी, हिला आपण एक्सटेंड करून घेतलं, ही लहान रेंजला पण आपण इथे एक्सटेंड करून घेतलं. मग आता काय समजायचंय, जेव्हाही या रेंजच्या बाहेर जातोय मार्केट तर फर्स्ट टार्गेट अप साईडला हे पाहायला मिळेल इझिली, डाऊन साईडला आलं तर फर्स्ट टार्गेट आपल्याला हे पाहायला मिळेल. आणि इथे मार्केट आल्यानंतर इथे काय करतं, इथे साईडवेज होऊन ब्रेक करते तर मी नव्याने सेल करेल, पण इथे साईडवेज होऊन वर जाते ना मी परत या ठिकाणी बाय करू शकतो. का? कारण ऑलरेडी जे इथे बायर बसलेले ना मित्रांनो ते तर इथे आहेच ऑलरेडी, त्यामुळे ते इथून परत मार्केटला सपोर्ट देतील. आणि वरती गेल्यानंतर इथे मार्केट कशा प्रकारे प्राइस ॲक्शन बनवतो, इथून मार्केट खाली येतंय का वर जातंय, त्यानुसार मी माझा नवीन ट्रेड प्लॅन करेल. फर्स्ट टार्गेट माझे हे दोन्ही
राहणार आहे. का राहणार आहे? आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही तर बोलले होते की ही एक रेंज आहे, हे इथे सेलर आहे आणि इथे बायर आहे, मग हे नवीन आता लहान रेंज का काढली? मित्रांनो, ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललोय स्विंग टू स्विंग स्टॉप लॉस ट्रेल होतात. तर आता रिसेंटली एक लहान रेंज मिळालेली, म्हणजे ॲग्रेसिव्ह असताना ट्रेडर त्यांचे स्टॉप लॉस इथे, ज्यांनी सेल केलं असेल त्यांचे स्टॉप लॉस ह्या रेंजच्या वर असतील, ह्या रेंजच्या वर असतील. ज्यांनी बाय केलेलं असेल ना त्यांचे स्टॉप लॉस ह्या रेंजच्या खाली असतील, ह्या रेंजच्या खाली असतील. मग हे जसे स्टॉप लॉस ट्रिगर होतील ना तशी आपल्याला मोमेंटम इथे पाहायला मिळेल. आता आपण हे उद्या कशा प्रकारे मार्केट होऊ शकतं त्याचं मी तुम्हाला एक रिझन सांगितलं, आणि मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन झालं तर कशा प्रकारे आपण याला पाहू शकतो ते आपण पुढे पाहणार आहे. पण याचे 1-2 उदाहरणं आपण आता पाहून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकतात ह्या दिवशी का मोमेंटम आली नाही, कारण प्रिव्हियस दिवसाची रेंज मध्येच मार्केट होतं, त्याला त्याने ब्रेकच केलं नाही, त्यामुळे आपल्याला इथेही मोमेंटम पाहायला मिळाली नाही. आणि आता इथे एवढी मोठी मोमेंटम कसं काय आली बरं? तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल. जसं की मी इथे तुम्हाला दाखवतो की इथे आपल्याला एक रेंज मिळालेली आहे. डे हायची डे लोची कन्सेप्ट आहे मित्रांनो. ती कशी काम करते? बिकॉज ऑफ स्टॉप लॉस. आता जे बायर आहे त्यांनी इथे बाय केलेलं होतं, मार्केट वर गेलं, सडनली मार्केट गॅप डाऊन, म्हणजे त्या रेंजच्या खालीच मार्केट ओपन झालं, म्हणजे त्यांचे स्टॉप लॉस हिट व्हायला सुरुवात झाली मित्रांनो. आणि ते स्टॉप लॉस हिट होताना त्यामुळे आपल्याला इथे एक रॅली पाहायला मिळाली. मी काय म्हणतो मित्रांनो, फास्ट मोमेंटम पाहायला मिळाली. तीच रॅली कंटिन्यू राहील का? नाही. जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होत आहे तोपर्यंत आपल्याला वन वे रॅली पाहायला मिळेल. जेव्हा स्टॉप लॉस हिट होणे बंद होतील तेव्हा परत मार्केट इथे साईडवेज झाला आणि परत इथून कुठून तरी सपोर्ट घेऊन वर जायचा प्रयत्न केला. म्हणून आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे फास्ट मोमेंटम केव्हा येणार आहे. आपण ते म्हणतो ना स्पाईक, तर त्या स्पाईक कसं काय येणार आहे? आता कधी मला ह्या दिवसाला ट्रेड करायचं होतं तर मी काय पाहणार आहे? मला हायर पॉईंट भेटला, लोअर पॉईंट भेटला, पण हा लोअर पॉईंट काही कामाचा आहे का? कारण मार्केट पूर्ण वेळ परत इथे साईडवेज झालेलं होतं. तर माझ्यासाठी हा एक बॉक्स कामाचा आहे मित्रांनो, की इथे सेलर आहे आणि इथे बाहेर आहे. मी स्टॉप लॉस आयडेंटिफाय करतोय. लक्षात घ्या, मी स्टॉप लॉस आयडेंटिफाय करतोय की स्टॉप लॉस आल्यावर मला मोमेंटम कशी मिळणार आहे. तुम्ही पाहिलं असेल ही एक रेंज आपल्याला इथे पाहायला मिळते, इथे बायर आहे मित्रांनो. त्या दिवशी पूर्ण वेळ इथे सपोर्ट घेतला, दुसऱ्या दिवशी मार्केट वर ओपन झालं पण इन्स्टंट खाली आलं, म्हणून सेलर घाबरायची गरजच नव्हती. पहिल्या 5 मिनिटातच मार्केट सडनली एवढी मोठा रेड कॅन्डल बनवून दिले आणि मार्केट खाली आलं. एक्झॅक्टली जिथे प्रिव्हियस दिवसांना सपोर्ट घेत होतं ना तिथूनच सपोर्ट घेऊन बाउन्स घेतला, आणि जेव्हा त्या रेंजला तोडलं तर तुम्ही पाहू शकता एक स्पाईक आलेला आहे मोठा, जवळपास 200-250 पॉईंटचा एक स्पाईक आलेला. का आला? बिकॉज ऑफ स्टॉप लॉस हिट. बाहेरचे स्टॉप लॉस हिट झाले. म्हणून मी तुम्हाला सांगतो स्टॉप लॉस आयडेंटिफाय करायचे स्विंग टू स्विंग. आणि आता आपल्याला समजलंय की ही मोमेंटम मिळाली, पण मोमेंटम जाते कशी ते कसं काय समजायचं? जेव्हा कॅन्डल लहान लहान बनताय, बॉडी लहान आहे आणि शॅडो मोठी आहे, तर समजायचंय कुठे ना कुठे मोमेंटम इथे लूज व्हायला सुरुवात झालेली आहे. मग आपल्याला इथे आपले टार्गेट बुक करायचे नाही तर आपला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, कारण तिथून सपोर्ट आयडेंटिफाय केला आणि मार्केट स्लोली वरती जाण्याचा प्रयत्न केलेला. तर आपल्याला फास्ट मोमेंटम कशी कॅप्चर केली आपण? स्टॉप लॉस हिट झाले त्या पद्धतीने. आता ही मोठी मोमेंटम कशी आली? कधी आपण मागे जाऊन पाहिलं मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता हा एक हाय होता, बरोबर आहे. इथे स्टॉप लॉस असतील, इथे स्टॉप लॉस असतील, त्याच्याच वरती मार्केट ओपन झालं मित्रांनो. इथे पहिली रेड कॅन्डल बनली, खाली आला आणि परत वर गेलं. यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट व्हायला सुरुवात झाली, वरती गेलं. जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होत होते तोपर्यंत मार्केट वर गेलं. त्यानंतर कुठे ना कुठे ते स्टॉप लॉस हिट होणे बंद झाले, म्हणजे चार्टचं फूड बंद झालं. तर फूड बंद झालं तर मार्केट पूर्ण वेळ साईडवेज झालं. मग अशा टायमाला तुम्ही म्हणणार सर मग हे तर वरती पण जास्ती जाणार नाही, खाली पण जाणार जातं. केव्हा जातं? जेव्हा हे वरती आलं आणि इथे नवीन बायर कधी इंटरेस्ट दाखवत आहे की ह्या प्राइस पॉईंटला आम्ही घेऊ शकतो, तेव्हा परत इथून मार्केट वर जाऊ शकतं. पण इथे बायर इंटरेस्ट दाखवला नाही. आता इथे कोणते बायर असतील? ज्यांनी इथे बाय केलेलं होतं मित्रांनो, त्यांनी दुसऱ्या दिवशी आपला स्टॉप लॉस इथे शिफ्ट केला असेल, तिसऱ्या दिवशी आपला स्टॉप लॉस इथे शिफ्ट केला असेल, बरोबर आहे. अशा प्रकारे स्टॉप लॉस शिफ्ट करत जाता त्यांचा स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झाला. त्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस आयडेंटिफाय करायचं आहे मित्रांनो की स्टॉप लॉस कुठे. स्टॉप लॉस झाल्यानंतर मी काय सांगतो ते लक्षात घ्या. इंट्राडेची फास्ट मोमेंटम, फास्ट मूव येते. 2-3 कॅन्डल, 3-4 कॅन्डल एका रेंजमध्ये बनतील. त्यानंतर मोमेंटम कुठे ना कुठे लूज होईल, एक तर तो पुलबॅक घेईल किंवा साईडवेज होऊन रिव्हर्सल करून घेईल. तर ह्या गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायच्या आहे की स्टॉप लॉस कुठपर्यंत लागलेले असतील. जोवर स्टॉप लॉस आपल्याला इथे आयडेंटिफाय होत आहे मित्रांनो, तोपर्यंत आपल्याला इथे मोठी मोमेंटम पाहायला
मिळते. एक उदाहरण अजून घेऊयात आपण. आता तुम्ही पाहू शकतात की इथे हे मार्केट साईडवेज झालेलं होतं, म्हणजे इथे सेलर होते ज्या प्रकारे आपण पहिले सांगितलेलं, आणि इथे बायर होते. आता एक्झॅक्टली साईडवेजची रेंज ही आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि हे स्वतः तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जशी ती लेवल ब्रेक केली तर मार्केट खाली आलं. मी ह्याच कॅन्डलची मोमेंटम सांगतो. ह्या 3-4 कॅन्डल ज्या मोठमोठ्या बनताय ना, ह्या स्टॉप लॉस हिट होत आहे मित्रांनो. मग ही जी मोमेंटम आहे ही कॅप्चर करायची आपल्याला, म्हणून आपल्याला त्या लेवल जो आल्यावर अलर्ट व्हायचं आणि तिथे आपल्याला जशी ती लेवल ब्रेक होते त्यामध्ये आपण एंट्री करू शकतो ॲज पर प्राइस ॲक्शननुसार. त्यानंतर एक पुलबॅक घेतला आणि परत त्या लेवलला इथून ब्रेक केलं तर इथे परत ही तुम्हाला मोठी कॅन्डल रेड पाहायला मिळेल. काय तर स्टॉप लॉसच हिट झाले आणि परत मार्केट साईडवेज झालेलं आहे. आता इथल्या इथे 2 उदाहरणं मित्रांनो, कधी तुम्ही नीट पाहिलं तर, की या ठिकाणून मार्केटने पुलबॅक घेतला आणि मार्केट खाली आलं, पण या ठिकाणून मार्केटने पुलबॅक घेतला आणि स्लो आणि स्टडी वरती जायला लागलं. मग हे कसं काय आपण समजू शकतो की जेव्हा ही कॅन्डल, मी तुम्हाला पहिले बोला, जेव्हा ही इथेही पाहा तुम्ही, जे कॅन्डल लहान व्हायला लागला, बॉडी लहान आहे, शॅडो मोठी. आता बॉडी इन शॅडोमध्ये कसं काय आपण डिफरन्स समजू शकतो, तर आपल्याकडे कॅन्डलस्टिक पॅटर्नची प्लेलिस्ट आहे, सिंगल, डबल, ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नची. ती जाऊन तुम्ही पहा, तेव्हा तुम्हाला बॉडी काय असते, शॅडो काय असते, त्याचा कसा आपण अंदाज बांधतो ते समजेल. मी आता फक्त थोडक्यात इथे तुम्हाला सांगतोय की तुम्ही कधी याला नीट पाहिलं तर तुम्हाला इथे दिसेल की या ठिकाणी पाहू शकता शॅडो मोठमोठ्या आहे, काही मोजक्याच कॅन्डलच्या बॉडी मोठमोठ्या आहे, बाकी ऑलमोस्ट सगळ्यांच्या बॉडी लहान लहान आहे. म्हणजे आपल्याला इथे समजते की ही मोमेंटम कुठे ना कुठे लूज झालेली आहे. मग आपण आपलं स्टॉप लॉस किंवा आपलं टार्गेट इथून बुक करून निघून जायचं आहे मित्रांनो. तुम्हाला बाईंग करायची आहे तर तुम्ही ह्या स्विंगचा स्टॉप लॉस लावून परत एक बाईंग करू शकता की जो लहान स्टॉप लॉस आपला इथे बनतोय. याप्रमाणे आपण आयडेंटिफाय करू शकतो मित्रांनो की कशा प्रकारे आपल्याला ट्रेड करायचा आहे. आता आपण करंट कधी सिच्युएशनवर आलो तर आता इथे कधी गॅपअप किंवा गॅप डाऊन ओपन झालं मित्रांनो, लेट्स सी, कधी ह्या रेंजच्या वरच गॅपअप ओपन झालं तर पहिले मार्केट इथे येतंय का ते पाहायचंय. कधी पहिले मार्केट इथे आलं तर इथे कधी परत रिव्हर्सलचा साईन घेतो तर आपण इथून सेल करू शकतो ह्या टार्गेटसाठी. पण गॅपअप ओपन होऊन कधी मार्केट खाली आलं आणि परत इथे कधी डब्ल्यू पॅटर्न किंवा एन पॅटर्न बनवून वर जातो तर आपलं टार्गेट सिमिलर हे राहणार आहे. त्याचप्रमाणे मध्येच कुठेतरी झालं तर सिमिलर आहे, ते पहिले वर येते का खाली येतं तेव्हा वेट करायचा आहे. साईडवेज कधी ओपन झालं तर ही रेंज जशी ब्रेक होते ना तसं आपल्याला इथे ट्रेड पाहायला मिळणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ही मी मागे पण तुम्हाला आपल्या चार्ट ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये भरपूरदा सांगितले, जितका वेळ मार्केट साईडवेज होतं ना मित्रांनो तितका मोठा ट्रेड आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. आणि उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, म्हणून मी बँक निफ्टीचंच एक्झाम्पल घेतलं. आज निफ्टीने ब्रेकआउट केलेलं होतं, रेंज ब्रेक करून 400च्या वर गेलेलं होतं. जो बॉक्स मी दिलेला होता त्याच्यावरती मार्केट जाताना दिसलं, जवळपास 50 पॉईंट वरती गेलेलं आहे. तिथून ज्यांनाही क्रॉस चेक करायचं त्यांनी टेलिग्राम चॅनलला जाऊन ते चेक करू शकतात मित्रांनो. बँक निफ्टीने कोणतीही रेंज ब्रेक केली नाही आहे. आता उद्या एक्सपायरी, पण काय होऊन जातं ना, आपण यामध्ये ट्रेड बनवून टाकतो मित्रांनो. ठीक आहे, ब्रेकआउट पण होईल, ब्रेकडाऊन पण होईल, पण एकदम लेझी, म्हणजे काइंड ऑफ कधी इतकी लेझी मोमेंटम आहे, हळूहळू जाते, काही कामाचं आहे काम, अशा टायमाला आपल्याला नेक्स्ट एक्सपायरीचं ऑप्शन घ्यायचं. का घ्यायचं आहे? बिकॉज ऑफ ऑप्शन डीके आपलं या ठिकाणी कमी होईल. चालू एक्सपायरीचं ऑप्शन घेतलं ना मित्रांनो स्वस्तात भेटतंय म्हणून, पण जितकं स्लो मार्केट होईल ना तितकं तुमच्या दिशेनेही जात असलं तरीही तुम्हाला त्यामध्ये हवं तसं प्रॉफिट मिळणार नाही. म्हणून नेक्स्ट एक्सपायरीचं ऑप्शन घ्यायचं. थोडं महागही असलं पण ऑप्शन डीके होणार नाही आणि तिथेही तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळेल. म्हणजे मार्केट एखाद्या ठिकाणी जाऊन थांबून गेलं तर तुम्ही होल्ड करू शकता. पण करंट एक्सपायरीचं कधी घेतलं आणि एक्सपायरीच्या दिवशी तर ते जाऊन कधी त्याने होल्ड केला ना मित्रांनो अर्धा पाऊण तास, तरीही तुमचं ऑप्शन डीके जोरात होऊन जाईल. तर हे लक्षात ठेवायचं. हे काही मायनर पॉईंट असतात पण हे खरंच प्रॉफिटेबल बनवण्यासाठी मदत करत असतात. आणि जेही अपडेट असतं ते तर आपण टाकतच राहतो. हा मागचा भाग तुम्ही पाहिला असेल डे हाय डे लोचा, तर हा त्याचा कंटिन्यू भाग आहे मित्रांनो, की आपण कशा प्रकारे रेंज आणि स्टॉप लॉस आयडेंटिफाय करू शकतो की जेणेकरून फास्ट मोमेंटम 3-4 कॅन्डलची, मी म्हणत नाही की पूर्ण दिवसभर त्या दिशेला मार्केट जाईल, 3-4 कॅन्डलचा जो स्पाइक येतो ना तो स्पाइक आपल्याला कॅप्चर करायचा आहे. भरपूर जण काय करतात, मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, भरपूर जण काय करतात, हे थोडं आपण क्लीन करून घेऊ. ही रेंज ब्रेक झाली, इथे एंट्री केली, इथे कुठेतरी एंट्री होते, थोडंसं प्रॉफिट दिसतं, त्यांना वाटतं अजून जाईल, मार्केट स्लो अँड स्टडी वरती होऊन जातं, मग कॉस्ट टू कॉस्ट किंवा लॉस होऊन जातो. म्हणून आपल्याला पहिलेच आयडेंटिफाय हवं की कोणती रेंज आणि मी कुठे एंट्री करणार आहे.
कधी माझा जो सेटअप आहे त्या सेटअप प्रमाणे सगळं बनतंय तर मी लगेच एंट्री करणार आहे. माझ्या सेटअप प्रमाणे काहीच वेगळं व्हायला लागलं तर मी होल्ड करून घेणार आहे. हे तुमची क्लॅरिटी ट्रेड घ्यायच्याच पहिले हवी. रँडमली तुम्ही जंप मारली ना तर तुम्ही ट्रॅप होऊन जाणार आहे. मी कधी लेवल मार्क केलेली आहे तर त्या लेवलनुसारच मी ट्रेड करणार आहे. स्टॉप लॉस हिट होणार आहे का? होणार आहे, होऊ द्या ना. स्टॉप लॉस त्याच्यासाठीच असतो. आता स्टॉप लॉस हिट झाल्यावर काय करायचं ना, कधी हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी स्टॉप लॉस म्हणून कमेंट करा मित्रांनो. स्टॉप लॉस हिट झाल्यावर आपण कशा प्रकारे पुढची रणनीती लगेच स्विच करायला हवी यावर एक इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल, कधी तुम्हाला ही कन्सेप्ट शिकायची असेल. आणि ही कन्सेप्ट कधी तुम्हाला समजली असेल आज सांगितलेली तर लाईक शेअर नक्की करा, कमेंट करा मित्रांनो. आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.